विधान परिषदेच्या सभापती निवडीसाठी आज निवडणूक घेण्यात येणार आहे। विधान परिषदेच्या सभापती पदाची आज निवडणूक असणार आहे आणि निवडणुकीआधी शिवसेना आमदारांची बैठक बोलावण्यात आलेली आहे। विधान परिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीच्या आधी शिवसेना आमदारांची बैठक बोलावण्यात आलेली आहे। आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। त्याचबरोबर शिवसेना या पदासाठी आग्रही असल्याची माहिती समोर येते। विधान परिषद सभापती पदाच्या मोर्चे बांधणीला आता सुरुवात झाली आहे। महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि भाजपा या तिन्ही पक्षातील इच्छुकांनी यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत। मागील 2.5 वर्षांपासून रिक्त असलेल्या या पदाची जबाबदारी उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी सांभाळली असून पुन्हा त्यांना संधी मिळते की भाजपा आणि राष्ट्रवादीतील इच्छुकांना संधी मिळते यासाठी तिन्ही पक्षात सध्या चर्चा सुरू आहे। रामराजे नाईक निंबाळकर हे सभापती पदावरून पायउतार झाल्यानंतर हे पद अद्यापही रिक्त आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे। कुणाल, या संदर्भातला अधिकचा तपशील। प्रज्ञा, एकंदरीतच हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि नागपूरमध्ये हे वातावरण जे आहे ते तापण्याची शक्यता आहे, कारण आज उद्धव ठाकरे जे आहेत ते नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत, कारण ते विधान परिषदेचे सदस्य आहेत। आणि एकंदरीत पाहायचं झालं तर आज विधान परिषदेच्या सभापती निवडीची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होणार आहे आणि शिवसेना यासाठी आग्रही आहे की सभापती पद हे आम्हाला मिळावं, त्यामुळे नीलम गोरेंचं नाव चर्चेत आहे। नीलम गोरेच सभापती पदी विराजमान होण्याची शक्यता आहे। मात्र त्याआधी जी आहे ती शिवसेनेची मोठी बैठक या ठिकाणी पार पडणार आहे। शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयामध्ये सगळ्याच आमदारांना 10:30 वाजेपर्यंत हजर राहण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। त्यामुळे विधिमंडळासाठी विधान परिषदेसाठी तरी भाजप जरी आग्रही असलं तरी सुद्धा शिवसेना देखील तितकीच आग्रही आहे। नीलम गोरेंना विधान परिषदेचं सभापती पद मिळावं यासाठी शिवसेना आग्रही आणि यासाठी सर्व आमदारांची बैठक जी आहे ती दालनामध्ये बोलवण्यात आलेली आहे, कारण उद्धव ठाकरे आज नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे विरोधक अधिक आक्रमक होण्याची देखील चिन्ह आहेत, त्यामुळे रणनीती ठरवण्यासाठी ही जी बैठक आहे ती देखील आयोजित करण्यात आलेली आहे। धन्यवाद कुणाल, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।